नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नुकतेच सिडको मंडळाने एक प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती नवीन सोडतीची जाहिरात पब्लिश केलेली आहे. कालच्याच आजच्याच लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये ती जाहिरात आहे. तर ती नेमकी जाहिरात काय आहे, त्यामध्ये किती सदनिका येतात, कुठल्या कुठल्या लोकेशन्सला येतात, त्यांचं शेड्यूल कसं असेल आणि तिथे अर्ज वगैरे कसा करायचा, ही बेसिक इन्फॉर्मेशन ती जी काही त्यांनी दिलेली आहे न्यूजमध्ये, ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सध्या आपला पुणे मंडळाची सोडत सुरू आहे. सोडतीला शेवटची एक्सटेन्शन भेटलेल्या डेटचं जे की 30 नोव्हेंबर आहे. सो 30 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला जे काही तुमचे डॉक्युमेंट्स पेंडिंग असतील ते डॉक्युमेंट्स तुम्ही कंप्लीट करायचे आहेत. सोबतच तुम्हाला अर्ज करायचे असतील नवीन किंवा पेमेंट करायचे असेल, अडचणी येत आहेत बऱ्याच, बट त्या हळूहळू कमी पण होत आहेत. कालपर्यंत लोकांना अर्ज करता येत नव्हते, आज लोकांना अर्ज करता येतात आणि पेमेंट सुद्धा होते लोकांची. सो उद्या किंवा परवा 1-2 दिवसामध्ये ते सुरळीत होईल, कारण की बराच लोड आला शेवटची तारीख म्हणून बऱ्याच लोकांनी, आणि क्लॅरिटी नव्हती की एक्सटेंड होईल की नाही, त्यामुळे बऱ्याच लोकांनी अर्ज केले आणि त्यामुळे सर्व्हरवरती मे बी जास्त लोड आला आणि त्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत. बट त्या अर्थातच 1-2 दिवसामध्ये सर्व क्लिअर होईल आणि त्यानंतर तुम्ही ते सर्व सुरळीतपणे पूर्वीच्या प्रमाणे करू शकाल. फक्त जसं की झालं की शेवटच्या दिवसापर्यंत वाट नका बघू. हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी बऱ्याच वेळा सांगितलं की शेवटच्या दिवसापर्यंत वाट नका बघू. लवकरात लवकर तिथे अर्ज करा, कारण की जास्त दिवस नाही आहेत आता, आणि आता एक्सटेन्शन भेटणार नाही. हे फायनल एक्सटेन्शन आहे. हे म्हाडाने सुद्धा क्लिअरली मेन्शन केलेलं की हे फायनल एक्सटेन्शन, याच्या पुढे एक्सटेन्शन भेटणार नाहीये. सो तुम्ही तिथे अर्ज केला नसेल तर अर्ज करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपले जे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत त्यांचा लाभ भेटेल. सो आज आपण बघणार आहोत सिडकोची माहिती. हे तुम्ही बघू शकता. ई पेपर लोकसत्ताचा वरनच मी तुम्हाला दाखवतोय. परत लोकांचे डाऊट्स येऊन आहेत की तुम्ही कुठून दाखवताय वगैरे. सो हे तुम्हाला लोकसत्ता पेपरमधून दाखवतोय. इथे जवळपास 4,508 सदनिकांची विक्री ते करणार आहे, आणि त्यामध्ये तुम्ही स्वतः निवडा स्वप्नातील घर. म्हणजेच एक तर प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य हा पण आहे, आणि तुम्हाला कुठल्या जे काय अवेलेबल घर आहेत त्या अवेलेबल घर मधलं कुठलं घर, कुठल्या फ्लोअरचं, कुठलं फेसिंग, 1 BHK 2 BHK जे काही असेल कॉन्फिगरेशन, ते सर्व तुम्हाला स्वतः निवडता येणार आहे. सो हे इथे खासियत आहे. आणि इथे कुठे कुठे आहे तर इथे तळोजा, द्रोणागिरी, घनसोली, खारघर, कळंबोली हे त्यांचे जे काही 5 नोड येतात, जिथे की ते त्यांच्या टाउनशिप्स येतात. तर तिथे तिथलीच जे काही मागच्या सोडतीमध्ये जे काही शिल्लक घर आहेत किंवा लोकांनी सरेंडर केलेली घर आहेत, ते घरच यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले. हे जवळपास 4,508 घरे इथे उपलब्ध करण्यात आलेले आहेत. आणि यामध्ये 2 ग्रुप केलेले आहेत, की आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट आणि अल्प उत्पन्न गट, म्हणजे EWS आणि LIG गट. या 2 गटामधील किती किती उर्वरित सदनिका आहेत ते पण तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे. सो EWS साठी तुम्ही बघू शकता द्रोणागिरीला किती सदनिका आहेत, कुठल्या सेक्टरमध्ये आहेत. त्यानंतर तळोजाला तुम्ही बघू शकता किती, कुठल्या सेक्टरला किती सदनिका उर्वरित आहेत. त्यानंतर खारघरला तुम्ही बघू शकता किती सदनिका उर्वरित आहे, आणि कळंबोलीला तुम्ही बघू शकता फक्त 2 इथे कळंबोलीला उपलब्ध आहेत, आणि घनसोलीला EWS साठी तरी एक सुद्धा इथे सदनिका उपलब्ध नाहीये. सोबतच अल्प उत्पन्न गटामध्ये तुम्ही बघू शकता द्रोणागिरीला इथे एवढे सदनिका उपलब्ध येतात, तळोजाला त्यानंतर सर्वात जास्त तळोजाला येतं. त्यानंतर खारघरला 119, कळंबोलीला 22 फक्त. इकडे फक्त 2 होते कळंबोलीला, इथे 22 आहेत, आणि घनसोलीला इथे 1 आणि 1 असे फक्त 2 आहे. सर्वात जास्त डिमांड म्हणजे घनसोलीला आहे सिडकोमध्ये, त्यामुळे त्या घनसोलीचे तुम्ही बघू शकता उर्वरित फक्त 2 सदनिका येतात. आणि त्यानंतरचा जो आहे जो कळंबोली आहे, जिथे की फक्त 22 सदनिका येतात आणि EWS मध्ये 2 सदनिका येतात. आणि त्यानंतर खारघर आहे, तिथे बघू शकता तुम्ही EWS मध्ये फक्त 20 आणि LIG मध्ये 119 सदनिका फक्त आहेत. बाकी द्रोणागिरी आणि तळोजाला जास्त रिस्पॉन्स नाहीये, त्यामुळे तिथे जास्तीत जास्त तुम्हाला फ्लॅट अवेलेबल दिसत आहेत. आता इथे अर्ज कसा करायचा, तर अर्ज तुम्ही उद्यापासूनच सिडको फर्स्ट कम फर्स्ट सर्व .सिडकोindia.com या वेबसाईटला तुम्हाला जायचंय.
तर या वेबसाईटवरनं तुम्ही तिथे अर्ज करू शकता. सध्या ही वेबसाईट ऑपरेशनल आहे, ते उद्या ते ऑनलाईन करतील. उद्या संध्याकाळी 4 नंतर तुम्ही खाली डेट पण दिलेली आहे, 22 तारखेला संध्याकाळी दुपारी 4 वाजेपासून तुम्ही इथे ऑनलाईन अर्ज करू शकता. आणि त्यानंतर ही नोंदणी सुरू राहणार आहे 28 डिसेंबर पर्यंत. सॉरी 21 डिसेंबर पर्यंत ही नोंदणी तुम्ही करू शकता. उद्यापासून जवळपास 1 महिन्याचा कालावधी दिला आहे तुम्हाला नोंदणी करायची. तुमचे काही डॉक्युमेंट्स असतील ते सर्व कागदपत्रे त्यामध्ये भरायचे द्यायचे आहेत. सोबतच तुम्हाला जीएसटी थोडासा द्यायचा, 236 रुपये नोंदणी शुल्क द्यायचं आहे. आणि त्यानंतर याच्यासाठी पूर्ण तुम्हाला 1 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर 28 तारखेला सकाळी 11 वाजता तुम्ही फ्लॅट चॉईस करू शकता. सकाळी 11 वाजता तुम्हाला तुमच्या जे काही आवडीचा फ्लॅट असेल, जे काही आवडीचं कुठला पण लोकेशन असेल, तिथला फ्लॅट तुम्ही जाऊन सिलेक्ट करू शकता. इथे एक पेक्षा जास्त सुद्धा फ्लॅट तुम्ही मे बी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर हे दुसरे महत्वाचे मुद्दे म्हणजे सर्व घरे इथली तयार असून संपूर्ण रक्कम भरल्यानंतर घरांचा ताबा लगेच देण्यात येईल. त्यानंतर अर्जदारांना सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील व त्यासाठी 236 जीएसटी सह नोंदणी शुल्क भरणा करावं लागेल. त्यानंतर कागदपत्रे तपासणी अंती पात्र अर्जदारांना त्यांच्या इच्छेनुसार घराची निवड करण्याची संधी मिळेल. सो ज्यांनी ज्यांनी डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्यांची पात्रता होईल. सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाल्यानंतरच तुम्ही 28 तारखेला 11 पासून तुम्ही तिथे घर तुम्ही निवडू शकता, तुम्हाला जे काही हवं आहे ते. त्यानंतर बाकीचे जे काही वैशिष्ट्य जे काही त्यांनी दिलेले आहेत, 4508 सदनिक आहे, आता कनेक्टिव्हिटी बद्दल त्यांनी बोललेलं आहे, सोयी सुविधाबद्दल बोललेलं आहे, महाविद्यालय शाळा रुग्णालय बाकीच्या गोष्टी. परत आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जवळपास 2.5 लाखाचे अनुदान सुद्धा तुम्हाला इथे भेटू शकेल. सो ह्या सर्व गोष्टी आहेत या सोडतीबद्दलच्या. पण तुम्ही एक गोष्ट यामध्ये ऑब्झर्व केली असेल की इथे प्राइस त्यांनी कुठेच मेन्शन केलेली नाहीये. कारण की प्राइस बद्दल मागच्या सोडतीमध्ये प्राइस बद्दलचाच एक इश्यू होता, जो की बऱ्याच लेवलवरती त्यांना डिस्कस करण्यात आलेलं, पण त्यावरती अजूनही काही तोडगा निघालेला नाहीये. आणि अजूनही आता मे बी तुम्ही वेबसाईटला जेव्हा उद्या वेबसाईट सुरू होईल त्या वेबसाईटवरती तुम्हाला तिथे प्राइसिंग बघायला भेटेल. तर ती नेमकी जुनीच प्राइसिंग असेल का त्यामध्ये काही बदल असेल, त्यामध्ये काही रेड्यूस केलेली असेल का नाही, हे याबद्दलची खात्री नाहीये. हे उद्याच तुम्हाला जेव्हा तुम्ही वेबसाईटला जाल त्यावेळेस समजेल. सो हे होतं अपडेट या सोडतीबद्दलचं. याबद्दलचे जास्त काही आपण व्हिडिओज बनवणार नाही, कारण की इथे लोकांचा जास्त इंटरेस्ट नाहीये. कारण की जे घेतलेलं आहे ज्या लोकांनी त्यांना सुद्धा बऱ्याच लोकांनी मागच्या वेळेस सरेंडर सुद्धा केलेलं आहे आणि बरेच लोकांनी आंदोलन सुद्धा केलेले आहेत की प्राइसिंग खूप जास्त आहे. जे काही प्रायव्हेट बिल्डरच्या प्राइसिंग आहेत त्या प्राइसिंगच्या रेंजमध्येच या प्राइसिंग आहेत. त्यामुळे लोकांचा कल इकडे कमी आहे आणि मी सुद्धा त्याबद्दलची जास्त काही इन्फॉर्मेशन देऊ शकणार नाहीये. त्यामुळे याबद्दलचे बाकीचे इन्फॉर्मेशन किंवा व्हिडिओज मी शक्यतो नाही बनवणार. बट डिपेंड करतं, तुमच्या जर फारच प्रतिक्रिया आल्या तर त्याबद्दलचे तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं किंवा तुमचे डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे किंवा पेमेंट कसं करायचं ह्या गोष्टीचा बेसिक व्हिडिओज बनवेल. बट स्कीम बद्दलचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती मी बहुतेक नाही येणार. सो हे होतं याबद्दलचं अपडेट. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, तिथे तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद.